मुंबईमध्ये 11 जुलै 2006 ला झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये राज्य सरकारच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे आणि या प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टानं सर्व 12 आरोपींची सोमवारी निर्दोष मुक्तता केलेली होती। या निकालाविरोधात महाराष्ट्र सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। 11 जुलै 2006 रोजी मुंबईच्या पश्चिम रेल्वे लोकल गाड्यांमध्ये विविध स्थानकांवर 7 साखळी बॉम्बस्फोट झाले होते आणि यामध्ये 180 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणामध्ये विशेष न्यायालयानं 2015 साली दिलेल्या निकालाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल झालं। या प्रकरणातल्या आरोपींना सुनावलेल्या शिक्षा या उच्च न्यायालयानं रद्द करून त्यांची मुक्तता केली आणि या निकालामुळे सदर बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्रातल्या दहशतवाद विरोधी पथकाला एक मोठा धक्का बसलेला आहे। त्या दृष्टीनं आज सर्वोच्च न्यायालयामध्ये नेमकं काय होतंय हे बघावं लागणार आहे। या प्रकरणात सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी आहे। हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सरकार सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे, त्यामुळे 12 जणांची निर्दोष मुक्तता झालेली आहे हायकोर्टाकडून। तेव्हा या संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे आता सगळ्यांचंच लक्ष आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना थेट दिल्लीमधून आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। उर्वशी, आज दिल्लीतल्या सर्वोच्च न्यायालयातल्या घडामोडीकडे लक्ष असेल, कारण सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेचं खरं तर भावना या संपूर्ण केसशी निगडीत आहेत। निर्दोष मुक्तता होणं हे शक्य नाही अशा प्रकारची एक जनभावना असताना राज्य सरकार सुद्धा सुप्रीम कोर्टात गेले। काय काय नेमक्या घडामोडी आज या संदर्भात आहेत? नक्कीच राज्य सरकार हे सुप्रीम कोर्टात त्यांनी धाव घेतली आहे, कारण की ज्या प्रकाराने निर्दोष सुटका झाला आहे सगळ्या 12 आरोपींचा, त्याच्याने कुठे ना कुठे हे प्रश्न पडला आहे की बॉम्बस्फोट झाला आणि आरोपी पकडले गेले, मग बॉम्बस्फोट केला कोणी? जर जे आरोपी पकडले गेले त्यांचा सुटका झाला आहे, मग कोणी हे बॉम्बस्फोट केलं असं जेव्हा प्रश्न एका सामान्य नागरिकांकडून येतं, त्या सगळ्यांची बाब घेऊन जे आता राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। काहीच वेळात म्हणजे 10च्या सुमारेस आपल्याला कळणार की ही हिअरिंग, याची जी सुनवाई आहे या पूर्ण केसची, ती किती वाजता कधी होणार आहे। पहिल्याच अर्ध्या दिवसात होणार की 12च्या नंतर, म्हणजेच जेवणाचं एक लंच टाईम जो असतो त्याच्यानंतर हे होणार। महत्त्वाचं म्हणजे हे की हे जेव्हा हे पूर्ण जजमेंट आलं, जेव्हा हे वर्डिक्ट आलं, तेव्हा आरोप प्रत्यारोप काँग्रेस म्हणजेच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या मध्ये झालेलं। आत्ताची जी सरकार आहे त्यांनी हे सांगितलेलं की तेव्हाची जी सरकार होती, विरोधक जे आता आहेत त्यांनी पुरावे पूर्णपैकी दिले नाही। तेव्हाच जे विरोधक आहेत त्यांनी हे सांगितलं की आताच्या सरकारची ही कुठे ना कुठे जबाबदारी आहे की न्याय मिळावं, जे सगळ्यांचा जो जीव गेला आहे आणि ज्या प्रकाराने हे बॉम्बस्फोट झाला आहे ते सगळे जे विक्टिम्स आहेत त्यांना न्याय मिळावं। तसंच आता जे आहे सगळे ज्या प्रकाराने ऑर्डर आला आहे त्याला एक्सपर्ट्सला कन्सल्ट करून, बरोबरच जे वेगळे जे दुसरे एक्सपर्ट्स आहेत त्या सगळ्यांना कन्सल्ट करून राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात या जे ऑलरेडी आलेलं निर्णय आहे त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। 2015 आपल्याला माहिती आहे जे 12 आरोपी होते त्याच्यातले 7 लोकांना जन्मठेप आणि तसंच 5 लोकांना एकंदरीतच पुरेसे पुरावे नसल्यामुळे निर्दोष मुक्तता झालेली आहे। त्यामुळे हा मुद्दा घेऊन आता सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकार नेमकं काय सांगतंय आणि यावर सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय होतो हे बघावं लागणार आहे। दिवसभर या सर्व घडणाऱ्या घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।